नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे युनिक ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तर घेतलेलं आहे, त्याची घडी करून घेतली आणि तिथे मोजायची आपल्याला पूर्ण उंची 13.5 इंच। घडी घेतली आपण 9.5ची। तुम्ही तुमचे माप जसे आहे ना तसे टाकायचे। 2.25 इंचची घेतली आपण गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। इथे गळा उंची आपल्याला 11 इंचाची घ्यायची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला ह्याप्रमाणे आकार द्यायचा आहे। हा आकार असा रेषेवरती मिळवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला असं खालून वरती ना 2 इंच मोजून घ्यायचं आहे। इथे 2 मोजलं, इकडनं पण 2 मोजायचं आणि सेंटरलाही 2 मोजून आपल्याला इथे सुद्धा हा राऊंड आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर जो आपण मोंढ्याचा आकार दिला ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करायचा आणि एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला ना तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। अगदी जसा आकार आपण आखलेला आहे तसंच तो परत पुन्हा आखायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला कॅनव्हासवरती अशी घडी मारायची। दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार आखून घ्यायचा आहे। याप्रमाणे आता रेषेच्या बाहेर आपल्याला काय करायचं, 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। इथे सुद्धा व्यवस्थित सेंटर बघायचा, पिन लावायची आणि जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग घ्यायचा कट करून। बघा याप्रमाणे शिवायचं आहे, जसं मी शिवलं तसंच शिवायचं आहे। मधला भाग कट करायचा आणि हे कॅनव्हास आपण जपून ठेवायचं आहे, आपल्याला तो पॅच नंतर लागणार आहे। इथे छोटे छोटे कट असे पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे। आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून वरतून छान अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळतील। अगदी व्यवस्थित असा हाताने कपडा हे करून आणि मग दाबटीप द्यायची आहे, म्हणजे परफेक्ट आकार जसा आपण कट केला तसंच तो बरोबर तयार होईल। बघा अगदी छान असा गळा आपला तयार झालेला आहे। कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आता जॉईंट करून घ्यायचे। उरलेला कपडा घ्यायचा कट करून। अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग सुद्धा छान आहे ते ब्लाऊजची। लगेच आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। बघा याप्रमाणे इथे पॉइंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच पकडायचं आणि इथे शिलाई मारून घ्यायची।
लगेच एक पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे ते कॅनव्हासवरचा तो पॅच किंवा अस्तरवरचा तो पॅच कापून घ्यायचा आहे। आपण अस्तरचाच कट करू म्हणजे आपल्याला पेपरवरती ठेवायला स्पष्ट दिसेल। बघा ह्याप्रमाणे आपण ते कट केलं। एक पेपर घ्यायचं, थोडासा तुकडा आपल्याला इथे लागणार आहे, त्याला सुद्धा अशी घडी मारून घ्यायची आणि बंद बाजूकडे करायची या पॅचची आणि एक पिन लावून घ्यायची। पिन लावल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पहिला वरचा जो भाग आहे ना असा परफेक्ट कट करायचा आहे, साईडने आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि खालच्या भागाला 1 इंच अंतर सोडून हे कट करायचं आहे। बघा ह्याप्रमाणे इतका आपल्याला जास्त ठेवायचा आहे पेपर। आता त्याच्या कडेकडेने ना आपण एक रेष मारून घेऊ म्हणजे आपल्याला तेवढ्या रेषेतच डिझाईन लावायला सोपं जाईल। इकडनं पण एक रेष आपण मारून घेऊ। बघा ह्या पद्धतीमध्ये आपण रेष मारून घेतली। आता कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 2.5 इंच रुंदीची पट्टी घेऊन तिला फोल्ड असं डबल करायचं आणि एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे। तिला कशाची तरी सहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे। नंतरून तिचे साधारण 2.5 ते 3 इंचाचे असे तुकडे करायचे। सुईदोरा घ्यायचा, मणी घ्यायचे आणि सुंदर असं बटरफ्लाय त्याचं तयार करायचं आहे। इथे एक मणी लावून घ्यायचा म्हणजे अगदी छान असं दिसतं ते। घाट मारून पॅक करून घ्यायचंय। दुसरे बटरफ्लाय आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचे। अगदी छान आणि सुंदर अशी डिझाईन आपण इथे बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा हे दोन्ही बटरफ्लाय आपले तयार झालेले आणि ह्याचप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे। आता ही डिझाईन आपल्याला ह्या पेपरवरती लावून घ्यायची। पहिले तर आपण ही मध्ये जी रेष मारली ना त्या रेषेवरती आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आणि रेषा आणि वरच्या साईडच्या सेंटरला तो मणी येईल अशा पद्धतीने ही डिझाईन लावून घ्यायची। डिझाईन लावताना सावकाश लावायची, कुठेही घाई करायची नाहीये। वरच्या साईडने सुद्धा आपल्याला इथे पॅक करून घ्यायचंय। अगदी व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे मग आपल्याला डिझाईन लावायलाही सोपं जातं आणि छान दिसते। जे पेपरच्या बाहेर एक्स्ट्राचा हा कपडा जो दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे। नंतर आपण इथे क्रॉस पट्टी घ्यायची आहे आणि तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे, तिची आपल्याला पायपिंग करायची म्हणून आपण पट्टी घेताना क्रॉस घेतली। आता ही पट्टी आपल्याला ह्या पद्धतीमध्ये लावून घ्यायची। बघा अगदी सावकाश ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे मग आहे ना पट्टी फोल्ड करायला मदत होते। आता जितकी जाड बारीक आपल्याला पायपिंग हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये एक शिलाई मारून घ्यायची। ह्या पद्धतीने डिझाईन तयार झाली की
आपल्याला याचा आहे ना सेंटर काढून घ्यायचा आहे. इथे खडूनी मार्किंग करून घ्यायची अशी. ब्लाऊजचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचा, म्हणजे इथे खडूनी मार्किंग करायची आणि त्या मार्किंगवरती ही मार्किंग अशी ठेवून पिन लावून घ्यायची. इकडनं सुद्धा अगदी व्यवस्थित असं आपल्याला सेट करून आणि पिन लावून घ्यायची. इथे जर मणी आपल्याला शिलाईमध्ये जर येत असेल तर तो मणी काढून घ्यायचा आणि नंतरून इथे पिन लावून घ्यायची. बघा इकडनं सुद्धा आपल्याला मणी जर आपल्या शिलाईमध्ये येत असेल तर मणी काढून घ्यायचा आहे आणि नंतरून ही डिझाईन इथे ठेवून पिन लावून घ्यायची. पिना लावून झाल्या की आता हा पॅच आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायचा आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा हा पॅच आपला आता लावून झालेला आहे. कपड्याला पलटी करून उरलेलं सगळं एक्स्ट्राचं कापड किंवा तो पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि हा जो मधला जो पेपर दिसतो डिझाईनवरचा तोही काढून घ्यायचा आहे. बघा अगदी व्यवस्थित हा पेपर आपण असा काढून घ्यायचा. ह्या पद्धतीमध्ये आपली डिझाईन तयार झालेली. त्याच्यानंतर हे चौकोनी तुकडे आपण इथे घेतले, एकावर एक ठेवून सगळीकडनं त्याला शिवून घ्यायचे. साधारण 3 बाय 3चे चौकोनी तुकडे आपण इथे घेतलेले, त्याला सगळीकडनं शिवून असं त्रिकोणमध्ये कट करून घ्यायचे आणि हा त्रिकोण असा पलटी करून घ्यायचा आहे. कशाच्या तरी साहाय्याने ते टोक बाहेर काढायचे. बघा ह्या पद्धतीमध्ये असं बनवलं की याची आपल्याला डिझाईन बनवायची. ह्या पद्धतीने आपण दोन्ही टोकं जे आहे कडेचे ते असे दुमडून घ्यायचे आणि सुंदर डिझाईन आपली तयार होते. शिलाई मारून घ्यायची, शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. अशी डिझाईन आपल्याला आता बनवून घ्यायची आणि ही डिझाईन आपल्याला गळ्याला लावून घ्यायची पूर्ण गळ्यावरती ह्या पद्धतीने. बघा अगदी व्यवस्थित ही डिझाईन लावायची, म्हणजे व्यवस्थित अशी गळ्याचं जे आहे ना डिझाईन आपली तयार होईल आणि सुंदर अशी डिझाईन आपली दिसेल. बघा आपली पूर्ण डिझाईन आता लावून झालेली. त्याच्यावरती सुंदर अशी लेस इथे लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणती लेस वापरू शकता. लेसला आपल्याला दोन्ही बाजूनी शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. बघा जसा आपला गळ्याचा आकार आहे ना त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना अगदी सावकाश आणि व्यवस्थित लावायची, म्हणजे लेसची फिनिशिंग पण छान येते. लेसला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आता सुंदर अशी लटकन इथे आपल्याला बनवायची. पुन्हा आपण चौकोनी तुकडे इथे कपड्याचे घेतलेले, साधारण 3.5 बाय 3.5चे किंवा 3 बाय 3चे जेवढा आपल्याकडे कपडा असेल त्या तसे आपल्याला हे चौकोनी तुकडे घ्यायचे. याला आपल्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचंय. दोन्ही चौकोन आपल्याला एक एक घेऊन असे त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. त्याची जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. हे आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायचे. ह्या पद्धतीने साधारण अर्धा इंच अंतर सोडून
खालचा त्रिकोण आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे. शिलाई मारून घ्यायची आणि हा उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो कट करून घ्यायचा. आता घ्यायची नॉड. बघा ह्या पद्धतीने आपण नॉड घेतली आणि अशी ठेवून असं दुमडून आपल्याला ही तिरपी शिलाई मारून घ्यायची. उरलेला कपडा कट करून घ्यायचा शिलाईच्या बाहेरचा आणि बघू शकता किती सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. दोघंही लटकन तयार झाले की वरतून 2.5 इंच मोजून नॉट जॉईन करून घ्यायची. नॉट जॉईन झाल्या की आपल्याला आता घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी. जी आपण डिझाईन बनवली त्या पूर्ण डिझाईनवरती आपल्याला मणी लावून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे मणी लावून घ्यायचे. आणि असे छान छान डिझाईन रोज बघायचे आहे मैत्रिणींनो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचे अशा डिझाईन. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेले डिझाईन कशी करायची ते. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे. बघू शकता आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.